जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. एक आहे ना, ताई होत्या हो. त्या आहे ना त्यांच्या मालकांना, मिस्टरांना, त्यांच्या पतिदेवला मागणी करायच्या की मला आहे ना 5 तोळ्याचं गंठण बनवावं. नवरा गरीब होता, कुठून बनवणार हो, बरोबर आहे ना. तर आता त्याची परिस्थिती तेवढी नव्हती की तो 5 तोळ्याचं गंठण बनवेन तिला, पण त्या रोज उठून की नाही त्या नवऱ्याला मागतच असतात. नंतर दुसरा दिवस आला, बैठकीचा वार होता तो. मग त्या ताई नेहमीप्रमाणे बैठकीत जायच्या बरं का, त्या उपासना पण करायच्या. पण काही लोकांना कसं आहे, वेळाने ज्ञान प्राप्त होतं या स्मरण आहे, उपासना आहे, पण तरी पण काही त्यांच्या झालेल्या चुका वगैरे असतात. त्याच्यामुळं त्यांना तेवढं म्हणजे जे करतात ते तेवढं त्यांना स्मरण होत नाही. भगवंताचं जसं आता उपासना करतो आपण, तर लगेच शांत होतं का हो? एवढा मोठा अभ्यास, एवढी मोठी परीक्षा देतो आपण, बरोबर आहे ना. कारण आपण इतक्या चुका केलेल्या असतात हो, तर स्टार्टिंगला त्रास तर होणारच ना, बरोबर आहे ना. त्रास तर होणारच. मग ताई गेल्या दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे बैठकीला, मुलांना घरातच सोडून. मुलांना सांभाळायला, लक्ष द्यायला कोण? आता नवरा कामाला गेले आणि मुलं घरामध्ये सोडली, कोणाच्या जीवावर सोडली? आहे ना आपला बाप एवढा मोठा, हा स्वारी सद्गुरू है ना, भगवंत आपले, त्यांच्या जीवावर त्यांनी नेहमीप्रमाणे सोडून त्या गेल्या बैठकीला. आणि बैठकीमध्ये भाग कोणता जावा की बायकांनी आपल्या पतीला, आपल्या माणसाला सोन्याची मागणी करायची नाही, तोच भाग केला. ताईंवर भाग केला तो, बरोबर आहे ना. तर त्यांनी काय सांगितलं त्या ताईंनी बैठकीमध्ये, स्वारींनी तो भाग तिथं मांडला. त्या ताईंसाठीच होता बरं. आता मला नाही माहिती, मी हा भाग सांगत आहे, हा भाग माझ्यासाठी आहे का तुमच्या कोणाच्या तरी एक जणांसाठी हा भाग इथं असू शकणार आहे. आता जे बैठकीमध्ये जातात ह्या गोष्टी त्यांना चांगल्या समजू शकतात त्या, बरोबर आहे. मग ते सांगायला लागले की तुम्ही जास्त सोन्याचा लोभ करायचा नाही, नाहीतर पुढच्या जन्मी तुम्ही काय बनणार. जी म्हैस असते ना, ज्यावेळेला बैल पोळा असतो, बैलाला कसं सजवतात, बरोबर आहे, तसंच म्हशीला पण सजवतात. आणि तुम्हाला माहिती आहे ना, केवढं मोठं ते पितळेचं गंठण घालतात म्हशीला, बरोबर ना. तर तू ह्या जन्मामध्ये असली काही मागणी करायची नाही, नाहीतर पुढच्या जन्मामध्ये तुला म्हशीच्या गोट्यामध्ये सजवून दजून बैलपोळ्याच्या दिवशी मिरवणूक तुझी होणार. तर अशी काही फालतू मागणी करायची नाही, ठीक आहे. आपल्या नशिबात असेल ना, वेळ आले की सगळं आपल्याला भेटतं, फक्त दम काढायचं, बरोबर आहे ना. तात्पर्य हेच आहे की आपण काहीही कुठलीही मागणी करायची नाही.